नमस्कार मंडळी, आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। आणि ज्या रूममध्ये गेला त्या रूममध्ये अगदी खाली खाली आमच्या रूम झाल्या आहेत। कारण मी आज व्हिडिओचा थंबनेल सुद्धा टाकला आहे की पाहुणे गेले घरी आणि घर झालं खाली, अशीच गोष्ट झाली आहे। कारण आता जवळजवळ 6 दिवस झाले आमच्याकडे जे दिवाळीसाठी पाहुणे आले होते, माझ्या नंदा आल्या होत्या तिन्ही पण, आणि घरची सुद्धा फॅमिली, तर माझी जाऊ दीर त्यांची मुलं, माझी मुलं, तर असं घर एकदम भरून गेलं होतं आणि खरोखर खूप असा आनंद सुद्धा झाला होता। परंतु आता घरात पूर्ण रूम ह्या खालीच झाल्या आणि आमची भाची सुद्धा दिवाळीसाठी आम्ही आणली होती, त्यांना सुद्धा तर बाळ छोटंसं, तर किती छान असा परिवार होता। आणि कोणी काही कोणाच्या घरी असं येत नाही, परंतु सणावाराला किंवा लग्न कार्यातच येत असतात, तर म्हणून खूप आनंदात आणि हसी मजाकमध्ये आमचे हे 5-6 दिवस गेले। तर त्या सुद्धा कामात मदत करू लागत होत्या आणि आम्ही सुद्धा दोघी जावात असे सगळे मिळून कामं केले, गप्पा गोष्टी, तर खूप छान अशी दिवाळी सुद्धा गेली। आता दिवाळीचे दिवस खूप मजेत आमचे गेले आणि माहेराला सुद्धा थोडे दिवस थांबलो, तर परंतु जो आनंद घरी भेटला तर तो खूपच होता। आणि तरी पण देवयानीला आणि श्रीपादला काही जाऊ दिलं नाही, कारण त्यांची शाळा उघडणार आहे 1 ते 2 तारखेला, तर म्हणून त्यांना ठेवून घेतलं। म्हटलं तुम्ही जर गेले तर लगेच घरी करमणार नाही, तर त्यांना त्यांचे पप्पा किंवा बाबा नेऊन सोडतील, तर देवयानीला श्रीपादला घरी ठेवला आहे। परंतु ज्या रूममध्ये जा ती रूम पूर्ण अशी खालीच झाली आहे, तर हाच व्हिडिओ मी टाकला। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पाहुण्यासाठी काय पाहुणचार बनवला आणि कशी तयारी त्यांनी जायची सुद्धा केली आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला मग आता, तर पूर्ण रूमा ह्या अगदी खाली झाल्या होत्या आणि ज्या घरात जा त्या घरात सुनं सुनं वाटत होतं, कारण की पहिले कसं की पूर्ण फॅमिली एकटी असल्यामुळे जिकडे तिकडे मुलं गोंधळ आणि अशा गप्पा सर्वकडेच सगळेजण दिसत होते। आणि आता कसं एकदम घरसुद्धा शांत झालं होतं। सकाळचा व्हिडिओ अगोदर दाखवते। तर इकडे सुरू होता, आज पाहुण्यांना जायचं होतं तर त्यांच्यासाठी बनवायचा होता पाहुणचार। तर माझ्या नंदेचा मुलगा शंभू म्हणत होते, मामी आपल्याला मस्त खमंग अशा बापड्या बनवा, तर त्यांच्यासाठीच बघा इकडे सुरू होते बापड्यांची तयारी। तर बघा आमच्या आईने अगदी टोपल्यातच हे पीठ घेऊन कणिक भिजवणं सुरू होती। आणि ही मिरची भाजीचा सुद्धा मसाला, जो काळा मसाला असतो तो आम्ही मिरची भाजीमध्ये वापरतो, तर तो सुद्धा साईडला मी काढून घेतला होता आणि आता तो भाजून वगैरे इकडे सुरू आहे माझी मिरची भाजी बनवणं। तर जवळजवळ आज 20 ते 22 जणांची फॅमिली आमची एकत्र होती। तर इतके जण म्हटल्यानंतर बघा इकडे ज्या आपल्याला बापड्या बनवायच्या त्या बिट्ट्या, तर त्या सुद्धा उकडायला टाकल्या होत्या आणि मिरची भाजीला दिली होती मी इकडे आता तडका। तर अशा प्रकारे स्वयंपाक आमचा सुरू होता आणि पाहुण्याला सुद्धा जायचं होतं आपापल्या घरी। आता मुलांच्या कसं की ट्युशन वगैरे शाळा असतात, त्यामुळे त्यांना लगेच 1 दिवस तिकडे ताईकडे सुद्धा राहायचं आहे मेकरला, आणि नंतर ते तिकडे आपल्या घरी जाणार आहेत। तर पैठणच्या ताई पण गेल्यात आणि माझ्या सुरू आहे इकडे पन्न्यावरनं दुधाच्या। तर खरोखर 5-6 दिवसापासून खरंच इतका आनंद आमच्या घरात होता। आणि आमचं कसं अजिबात भांडणं वगैरे होत नाही, आम्ही नणंद भावजा एकदम इकडे बहिणी बहिणीसारखंच राहतो आणि एकदम हशी मजाक असंच आमचं हे वातावरण आहे। तर प्रियाचं सुरू होतं बापड्या काढणं आणि मी इकडे वाढून सुद्धा देत होते, आई तिच्या मदतीला आहे। तर बघा आईचं कापायची पावशी आहे, तर त्यांनीच बघा आई किती छान अशा बापड्या सुद्धा तिला कापून देत आहे। तर असे सगळे मिळून आम्ही हे कामं सुद्धा आवरतो आणि नंतर आम्ही गप्पा वगैरे सगळेजण असं बसून हशी मजाक एकदम आनंदात सगळी फॅमिली आमची राहते। काही खेळसुद्धा मुलांसोबत आम्ही खेळत असतो आणि एक प्लॅनिंगसुद्धा होतं बाहेरगावी जायचं, कारण आमच्या ताईंचं म्हणणं होतं की हे मुलं ते मुलं आपण सगळेजण कुठंतरी गावी असं फिरायसाठी जाऊ पर्यटन स्थळी। परंतु झालं काय, बाळ लहान होतं आमच्या भाचीचं आणि त्यांना सुद्धा आमच्यात राहायची खूप असं पहिल्यापासून त्या राहतात। तर इकडे सुरू आहे आता आमचे जेवण। तर बाळामुळे आमचं काही तिकडे जाणं झालं नाही बाहेर गावी, म्हटलं जाऊ आपण उन्हाळ्यात वगैरे, बाळ मोठं झाल्यानंतर नक्की जाऊ।
तर असं सुद्धा आमचं प्लॅनिंग होतं. आणि बघा इकडे सुरू झाली आहे आता तयारी त्यांची निघण्याची. आणि खरोखर खूपच यावेळेस दिवाळीची खूप मजा आली आणि आनंदात आमची दिवाळी गेली. तर यांनी काही कपडे वगैरे घेतले नव्हते दिवाळीचे, तर कोणी ड्रेस घालतं, आपापल्या हिशोबानेच कपडे घेणार आहे. तर बाबांनी सर्वांना पैसे दिले दिवाळीचे. तर आता तयारी सुरू झाली आहे त्यांची निघण्याची. तर बघा आमचं क्यूट बहा तो पण तयार झाला आहे आणि तो जाणार आहे आता मामाच्या घरी. आता इकडे कसं की त्याच्या मम्मीच्या मामाच्या घरी ते आता आले होते आणि आता मामाच्या घरी त्यांना जायचं आहे. तर अशीच तयारी इकडे सुरू होती. लय भरल्या का मामाच्या घरून एवढं सगळं घेऊन चाललो आम्ही. पिशव्याचे चेंज नाही लागू राहिले. मामीला थैल्या बरोबर दिले सामान. चला असा आमचा हा बाबाचा परिवार आहे. तर 3 मुली, त्यांचे मुलं आणि 2 भाऊ. तर आमचे घरचे समजा 6 जण. तर असं 22 जणांची पूर्ण टोटली फॅमिली होती आणि सर्वजण एकत्र इतक्या दिवस राहिले. 5-6 दिवस का होईना, परंतु खूप असं आम्ही मजेत आणि आनंदात अशी दिवाळी आमची सेलिब्रेशन केली आहे. आणि आता यांची सुरू आहे आता जाण्याची तयारी.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी ही लहान भाऊजाई आहे, खूप मेहनती आहे. हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिला भरभरून सपोर्ट करा. भरभरून सपोर्ट करा तुमच्या बहिणीला. मला सपोर्ट आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर बघा, तुमच्या बहिणीची मेहनत नक्कीच खूप मेहनत आहे. तुमचा सपोर्ट पाहिजे. पुढल्या टायमाला आम्ही जेव्हा गावाला येणार ना, तेव्हा तुमचं चॅनल खूप मोठं हो, ही देवाकडे प्रार्थना करतो आम्ही. खूप खूप धन्यवाद. तर बघा, ह्या पण ताई, त्यांचं पण एक योगाचं क्लास आहे आणि खूप जवळजवळ त्यांचे 75,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झाले आहे. तर खरोखर यांचा खूप मला सपोर्ट आहे, परंतु तुमचासुद्धा सपोर्ट नक्कीच पाहिजेत. तर बघा, आता ही मंडळी गेली आहे. तर अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग बनवला होता, तर खरोखरच असंच आपण सुद्धा नणंद भावजाईसोबत राहायला पाहिजेत आणि अशा एकाजुटीने राहिल्यानंतर खूप आनंद भेटतो. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.